सकाळी सकाळी तर मी माझेच केस पाहत बसले होते, कारण होममेड मेहंदी काल लावल्यामुळे माझे केस अशी छान अशी कलर आला होता आणि छान दिसत होते। त्यानंतर झाडाला अशी छान फुलं आली होती आणि आता सगळी साफसफाई तर झाली आहे, पण आज आहे वसुबारस आणि शेवटची साफसफाई राहिली होती, तुळशी वृंदावन आणि गॅलरी। त्याच्यानंतर मी ती सुरुवात केली साफ करायला, कारण खूप धूळ बसते आणि आता परवा पाऊस पण झाला होता, त्यामुळे जास्तच धूळ बसली होती आणि माती पण खूप वरती येते, त्यामुळे सगळा जिना खालीपर्यंत क्लीन केला। आणि हे आमची टीम दरवेळेस स्वच्छ करायला माझ्याबरोबर असते। त्यानंतर सुंदर अशी रांगोळी काढून घेतली आणि खूप छान दिसत होती। त्याच्यानंतर आता मला करायची होती देवपूजा, तर मी देवपूजा करून घेतली आणि मी गायची पूजा ही देवाऱ्यातच केली होती, कारण काय देवाऱ्यातच ठेवलेली असते गाई आणि छान पण दिसत होतं। त्याच्यानंतर मला आता बनवायचा होता मुलांना नाश्ता, त्यासाठी मी पोहे बनवायचे होते। तर सगळ्यात आधी मटार आणि जे शेंगदाणे होते ते तळून साईडला ठेवले आणि त्याच्यानंतर त्यात ॲड केले, कारण मटार आणि पोह्याचे मला खूप छान आवडतात मटर पोहे, आणि माझे मटर पोहे रेडी आहेत आणि आता मुलांना दिले। त्याच्यानंतर मी पाहितलं घरात एवढा राडा काढला आहे आणि खाली पण एवढा राडा चालू आहे, तर मला माहीत नव्हतं गुड्डू आज किल्ला बनवत आहे आणि त्याला वाटलं मम्मी ओरडती काय म्हणून तो माझ्याकडे पाहतच नव्हता, साईडला पाहत होता। आणि मला माहिती होतं सुट्ट्या लागल्या आहेत तर मुलांची मस्ती चालूच असते, त्यामुळं काय नाही म्हटलं, पण एवढा पसारा आणि सगळ्या बकेटी खराब करून ठेवल्या होत्या। त्याच्यानंतर मला आता हॉलचा व्हिडिओ शूट करायचा आहे, तर मी थोडं केसांचं दाखवते। तर माझे केस पहिले खूप पातळ होते, स्कॅल्प पूर्ण दिसायचे, पण आता थोडी पण स्कॅल्प दिसत नाही, कारण की मी जे आपण मेहंदीला पाणी आधी बनवलं होतं मेहंदी भिजवण्यासाठी ते आठवड्याला बनवून लावते, त्यामुळं खूप असे दाट केस झाले आहेत। आणि हा मी नवीन क्लिप आणला होता, तो ट्राय करत होते कसा दिसतो ते, आणि खूप छान दिसत होता। आता माझा हॉलचा व्हिडिओ तर झाला आहे। त्याच्यानंतर मला आता संध्याकाळची वसुबारस आहे, तर दिवे आणि लाइटिंग लावून घ्यायचे होते, तर मला चेक करायचे होते की चालतात का सगळ्या व्यवस्थित लाईटी, कारण मी दरवर्षी असंच भरून ठेवते आकाशकंदील ते, आणि आता आकाशकंदील पण चांगलाच होता गेल्या वर्षी आणलेला, तर आकाशकंदील तोच ठेवणार आहे, नवीन नाही घेणार। त्यानंतर मी सुंदर अशी रांगोळी काढून घेतली, जास्त काढली नाही कारण बाहेर काढले होते म्हणून छोटीशीच काढली आहे दिवा ठेवण्यापुरती। त्याच्यानंतर हे जे आपण डेमार्टून दिवे आणले होते त्याने वारं लागत नाही आणि छानपैकी असे राहतात ही, तर आता मी हे दिवे लावून घेते आणि दरवाजात ठेवून देते। आणि दिवं एवढं सुंदर दिसत होतं लावल्यानंतर, मोबाईलच्या लाईटीत तुम्हाला एवढं दिसत नसेल, पण समोरून खूप छान दिसत होते। आता माझे दिवे दोन्ही लावून झाले आहेत आणि मी साईडला ठेवून दिले आणि रांगोळी एकदम छोटीच काढली होती। त्यानंतर मी तुळशीलाही दिवा लावून घेतला आणि मी इकडे दिवे लावते हे पाहून गुड्डूला वाटलं आता खरंच दिवाळी चालू झाली आहे, पटकन जाऊन फटाकडे आणले आणि लगेच फुलभाज्या लावायला सुरुवात केली।